आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवी गडावरील घाट रस्त्यावर दिनांक 19 मे रोजी सायंकाळी गणपती टप्प्याजवळील भागात भाविकांच्या कारवर दरड पडल्याची घटना घडली असून दैव बलवत्तर म्हणून कारमधील 6 जण बचावले आहेत। मात्र झालेल्या दुर्घटनेत कारचे मोठे नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे वाहनावर पडलेली दरड ही रॉकफॉल बॅरियरच्या खालून आल्यामुळे घाट रस्त्यावर दरड प्रतिबंधात्मक केलेल्या उपाययोजनेच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। सप्तशृंगी गडावर 15 दिवसांपासून अधूनमधून अवकाळी पाऊस सुरू असून सोमवारी दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान जोरदार झालेल्या पावसानंतर पुणे येथील भाविक महेंद्र विनायक वायकोळे आपल्या कुटुंबियांसह श्री भगवतीच्या दर्शनासाठी मारुती कारने जात असताना नांदुरी सप्तशृंगी गडघाट रस्त्यादरम्यानचा यू-टर्न आणि गणपती टप्प्याच्या मध्यवर्ती भागात वाहन येताच त्या वाहनावर सुमारे 80 ते 90 किलो वजनाची दरड सुमारे 100 मीटर उंचीवरील डोंगर भागातून पावसाच्या पाण्याने निखळून कारच्या बोनेटवर येऊन पडला। यावेळी वाहनाचा वेग कमी असल्यामुळे चालक भाविक महेंद्र वायकोळे यांनी प्रसंगावधान राखून वाहन थांबवले आणि वाहनातून पत्नी माधुरी वायकोळे, मुली ज्ञानेश्वरी आणि नव्या तसेच साडू गिरीश धर्मा गोढे यांना सुखरूप वाहनातून बाहेर काढले। यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही। मात्र कोसळलेल्या दगडांनी वाहनाचे बोनेट, काच, मिरर आणि इंजिन बॅटरीचे नुकसान झाले आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच नांदुरी पोलीस चौकीचे कर्मचारी नितीन देवरे, मनसाराम बागुल, आदेश भामरे, संदीप बत्तीसे यांनी भाविकांची कार टोईंग करून रस्त्याच्या बाजूला नेली। तसेच भाविकांना मदत करत बांधकाम विभागाच्या कर्मचारी, नागरिक यांच्या मदतीने रस्त्यावर पडलेले दगड बाजूला करत वाहतूक सुरळीत केली। दरम्यान आदिमाया भगवतीवर नितांत श्रद्धा असल्यामुळे 20 वर्षांपासून गडावर कुटुंबासह दर्शनासाठी येत असतो। देवीचीच कृपा, माझ्या गाडीवर अचानक दरड कोसळल्यामुळे हादरून गेलो, मात्र आई सप्तशृंगी मातेनेच आम्हा सर्वांना वाचवले, अशी प्रतिक्रिया महेंद्र आणि माधुरी वायकोळे यांनी दिली आहे। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।